3,40,000चा टप्पा चांदीने ओलांडलेला आहे. येणाऱ्या काळामध्ये चांदीच्या किमती वाढणार आहेत का कुठला क्रॅश येणार आहे? शॉर्टमध्ये आन्सर असणार आहे. त्यासाठी आपल्याला हिस्ट्रीमध्ये जावं लागेल. 1980 मध्ये अशाच पद्धतीनं हंट ब्रदरमुळं एक चांदीच्या सिल्वरच्या प्राईसमध्ये स्पाईक आला होता आणि त्याच वर्षी बघितलं आपण तर जवळपास 80% किमती ह्या पडल्या होत्या. 2011 मध्ये ग्लोबल फायनान्शियल क्रायसिसमुळे चांदीच्या किमतीमध्ये असा स्पाईक आला होता आणि त्याच वर्षी चांदीची किंमत 70% डाऊन होती. यावेळेस जर बघितलं आपण तर ग्लोबल मार्केटमध्ये सप्लाय चेनमध्ये प्रॉब्लेम आहे. चांदी सध्या सगळीकडे, फक्त चायनाने काय केलेलं आहे की चांदीचा जो एक्सपोर्ट आहे तिथं बॅन केलेलं आहे. त्यामुळे आता सध्या प्रॉब्लेम आहे. येणाऱ्या काळामध्ये जर चायनाने परत एकदा एक्सपोर्ट चालू केलं तर चांदीच्या किमती खाली यायला काही वेळ लागणार नाहीये. त्यामुळे तुम्ही आता सध्या जर चांदीमध्ये इन्व्हेस्ट करायचा विचार करत असाल तर थोडंसं दूर राहिलं पाहिजे, कारण प्रॉफिट कमी आहे आणि रिस्क जास्त आहे. आणि तुमच्याकडे जर चांदी अवेलेबल असेल तर आत्ता योग्य प्राईस आहे, तुम्ही सेलही करू शकता.